मंडळी, ज्या राक्षसानं एक लहान लेकराला ओरबाडलं, जिचे अजून बोबडे बोलही स्पष्ट ऐकू येत नव्हते, अशा बडबडीला या राक्षसानं निर्घृणपणे संपवलं. जिच्या पायातलं पैंजण अजून रुणझुणत होतं, ओठांवरचे बोबडे शब्द अजून पूर्ण उमटलेही नव्हते, इतक्यात त्या नराधमानं त्या कोवळ्या शरीराचे लचके तोडले. एका बाहुलीसारख्या गोंडस लेकीचा श्वास त्या राक्षसानं निर्दयीपणे कोंडला. पोस्टमॉर्टेम रिपोर्ट सांगतो, या हैवानानं तिच्या तोंडात पायमोजा कोंबला होता. तिच्या हिवल्याशा छातीवर त्या राक्षसानं ओरखडे पाडल्याचं सुद्धा समोर आलं. संताप येतो ना ऐकून. तळपायाची आग मस्तकात जातीये ना. असं होणं स्वाभाविक आहे. माणूस बनवणाऱ्या प्रत्येकाला हा राक्षस जिवंत का आहे असा विचार येईलच. पण माफ करा, कायद्याच्या चौकटीत त्या राक्षसाला फाशी मिळेल याची पुसटशी सुद्धा शक्यता दिसत नाहीये. आपण रडतो, आपण ओरडतो, भेंबीच्या देठापासून आपण आक्रोश करतो, ठेचून टाका त्या नराधमाला म्हणून घसा कोरडा करतो, मेणबत्त्यांच्या उजेडात चौका चौकात आंदोलन करतो, आणि प्रकरण शांत झाल्यावर आपण हे सगळं विसरून जातो. पण मग नंतर या हैवानांचं होतं काय? अशा कितीतरी हैवानांना आजवर फाशीची शिक्षा झाली आहे. समाज म्हणून आपण या घटनांना किती दिवस लक्षात ठेवतो? याचं झणझणीत आणि उघडं नागडं सत्य मी आज तुमच्या समोर मांडणार आहे. 564. हा केवळ एक आकडा नाहीये, ही त्या नराधमांची संख्या आहे ज्यांना आपल्या मेहरबान न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली. कधीच. पण हे गिधाड आजही जिवंत आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकताय. लेकी बाळींना ओरबाडणारे, निष्पाप जीवांची हत्या करणारे आणि देशद्रोह करणारे 564 राक्षस आजही फाशीच्या प्रतीक्षेत सरकारी पाहुणचार घेत आहेत. आणि आता यात भीमराव कांबळे नावाच्या आणखी एका नराधमाची कदाचित भर पडेल. तुम्हाला निर्भया आठवते? जिच्यावर झालेल्या अत्याचारानं अख्खा देश पेटून उठला होता. त्या 4 राक्षसांनी फक्त तिच्यावर बलात्कार केला नाही, तिच्या गुप्तांगात लोखंडी सळी खुपसून तिचं अस्तित्व संपवलं. हे सांगतानाही अंगावर काटा येतो. पण त्या लेकीनं या सगळ्या नरक यातना भोगल्या. विनय शर्मा, अक्षय ठाकूर, मुकेश सिंग आणि पवन गुप्ता या 4 नराधमांना 20 मार्च 2020ला फासावर लटकवलं गेलं. पण कधी? घटनेच्या तब्बल 8 वर्षाच्या नंतर. 8 वर्ष ती माय लेकीची आठवण काढून रडत होती, आणि हे राक्षस मात्र तुरुंगात आपल्या आयुष्याची भीक मागत होते. सगळ्यात धक्कादायक आणि संतापजनक गोष्ट ही आहे की 2020ला त्या चौघांना फाशी दिली, आणि त्यानंतर भारतात आज तागायत म्हणजे 2026 पर्यंत एकाही आरोपीला फाशीची शिक्षा झालेली नाहीये. शिक्षा सुनावली गेली पण त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये. 6 वर्ष उलटली पण एकाही नराधमाचा गळफास आवळला गेला नाही. कोपर्डीत त्या निरागस लेकीला ओरबाडणारे जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांनाही न्यायालयानं फाशी सुनावली. पण आज 9 वर्षानंतरही हे राक्षस जिवंत आहे. त्यांचं अपील आजही मुंबई उच्च न्यायालयाच्या फायलींमध्ये धुळखात पडलंय. अगदी काही महिन्यांपूर्वी मालेगावच्या डोंगराळ्यात काय घडलं, साताऱ्यात काय घडलं? 4 वर्षाच्या चिमुरडीला विजय खैरनार नावाच्या त्या राक्षसानं संपवलं. लोकांचा संताप इतका अनावर झाला की त्यांनी न्यायालयाचं गेट तोडून त्या नराधमाला स्वतःच्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण नंतर काय झालं? उत्तर काळजाला चिरणार आहे. तो नराधम आजही कायद्याच्या सुरक्षेत जिवंत आहे, आणि पीडितेचे कुटुंबीय मात्र न्यायाच्या प्रतीक्षेत रोज मरत आहे. हे नराधम कायद्यातल्या पळवाटा शोधण्यात माहीर आहेत. पुनर्विलोकन याचिका, क्युरेटिव्ह याचिका, मग दया याचिका, एकामागून एक अस्त्र बाहेर काढतात फक्त मरण टाळण्यासाठी. त्यात भर पडली ती सर्वोच्च न्यायालयाच्या सुधारणावादी दृष्टिकोनाची. आता म्हणे फाशी देण्यापूर्वी त्या राक्षसाचा मानसिक स्थितीचं मूल्यांकन करायचं, त्याच्यात सुधारणा होण्याची शक्यता शोधायची आहे. अरे, ज्या नराधमाने चिमुरडीच्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या किंकाळ्या ऐकल्या नाही, ज्यांनी माणुसकीचा मुर्दा पाडला, ज्यांच्यातला माणूस कधीच मेलाय,
त्यांच्यात कसली सुधारणा शोधताय? आपल्या न्यायव्यवस्थेचा कल गुन्हेगाराला सुधारण्याकडे असतो, पण हे नराधम त्याच कायद्याचा वापर करून एखाद्या शस्त्रासारखा वापर करतात आणि फाशी टाळतात. एक सामान्य नागरिक घाम गळून जो टॅक्स भरतो ना, त्या पैशातून या गिधाडांना तुरुंगात वर्षानुवर्ष फुकटची भाकरी तोडायला मिळते. हे इथलं विदारक वास्तव आहे. त्यामुळे फास्ट ट्रॅकवर खटला चालला म्हणजे पीडितांना लगेच न्याय मिळेल असं कधी होत नाही. जेव्हा न्याय मिळायला 10 ते 15 वर्ष लागतात, तेव्हा आरोपीला आमच्या हवाली करा किंवा त्याला जिवंत जाळा ही जनभावना उसळती ती त्या गोष्टीमुळे. त्याचं समर्थन नाही होऊ शकत. हे राज्य कायद्याचं आहे, कायद्यानुसारच आपल्याला लढावं लागेल. पण कायद्याच्या चौकटीत राहून या राक्षसांना त्यांच्या अंतापर्यंत पोहोचवणं, त्यासाठी आज कायद्यांमध्ये आणि त्याच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेमध्ये बदल होणं गरजेचं नाहीये का? आपल्याला हे मान्य करावं लागेल की न्यायाला उशीर होतो, कारण आपली न्यायव्यवस्था 100 गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एका निर्दोषाला शिक्षा होऊ नये या तत्वावर चालते. आरोपीला आपलं म्हणणं मांडण्याची पूर्ण संधी दिली जाते. हा विलंब अस्वस्थ करणार असला तरी तो व्यवस्थेच्या पारदर्शकतेचा भाग आहे. पण लक्षात ठेवा, उशीर झाला तरी न्याय अटळ असतो. निर्भय असो वा गंभीर गुन्हे, शेवटी कायद्याचा फास आवळला जातोच. जेव्हा आपण कायद्यावरचा विश्वास गमावतो तेव्हा अराजकता माजते. त्यामुळे आपला संताप रास्त असला तरी कायद्याच्या लढाईत आपण खंबीरपणे उभं राहणं हे आज काळाची गरज आहे. कारण याच कायद्याच्या बळावर उद्या कोणत्याही नराधमाची त्या लेकीकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत होणार नाही. पण एक गोष्ट आहे, आपल्याला काही बाबतीत सुधारणा या कराव्या लागतील, तरच कायद्याचा धाक या नराधमांच्या मनात कोरला जाईल. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.